കുടുംബമായി നാസിക്കിലുള്ള വിശുദ്ധന്മാരുടെ ആരാധിപ്പാൻ കർത്താവ് തന്ന അവസരത്തിനായിട്ട് സ്തോത്രം. आज के आराधना दिन में पूरा परिवार के साथ नासिक मंडली में रहकर सबके साथ आराधना करने के लिए जो मौका प्रभु दिया उसके लिए मैं धन्यवाद देता हूँ। ഓരോ ആരാധന ദിവസവും നമ്മുടെ ആരാധനയുടെ മർമ്മത്തെ നമ്മൾ പിന്നെയും വെളിപ്പെടുത്തി മനസ്സിലാക്കുക. एक एक आराधना में जब भी हम एकत्र होते समय में हर बार हम लोग आराधना का सच्चा भेद क्या है उसको समझकर आराधना का और गहराई में हम जा रहे हैं। നമ്മുടെ ജീവിതത്തിന്റെയും നമ്മുടെ ആരാധനയുടെയും കേന്ദ്രം എന്ന് പറയുന്നത് കർത്താവായ യേശുവിന്റെ കാൽവരി ക്രൂശിലെ മരണമാണ്. हमारा जीवन का जो उद्देश्य है और हम लोग आराधना जिस कारण करते हैं उसका कारण इसी वजह से है कि यीशु मसीह कलवरी क्रूस में जो मरा। ഒരാൾ ദൈവത്തെ ആരാധിക്കണമെങ്കിൽ യേശു ക്രിസ്തു എന്ത് ചെയ്തു എന്നുള്ളതിന്റെ നന്മ അനുഭവിച്ചുകൊണ്ടാണ് ആരാധിക്കുന്നത്. इसलिए जब एक व्यक्ति जब आराधना करने आता है तो यीशु मसीह से उसको क्या फायदा हुआ और वो क्या भलाई अनुभव किया, उस अनुभव के बलबूते पे वो आता है आराधना करने को। ദൈവത്തെ സ്നേഹിക്കുക എന്നുള്ളതാണ് ആരാധനയുടെ കേന്ദ്രം. क्योंकि आराधना का केंद्र विषय यही है कि मैं प्रभु से प्रेम करता हूँ। എന്നെ സ്നേഹിച്ച് जिन्होंने मुझसे प्रेम किया എനിക്ക് വേണ്ടി ഏൽപ്പിച്ചു തന്ന और मेरे लिए अपना जान अर्पण किया, ദൈവപുത്രനെ കുറിച്ചുള്ള വിശ്വാസം, उस परमेश्वर का पुत्र पर विश्वास। 71 സങ്കീർത്തനം അതിലെ 23 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 71 भजन संगीता का 23 जब हम पढ़ते हैं, जब मैं तेरा भजन गाऊंगा तब अपने मुंह से और अपने प्राण से भी जो तूने बचा लिया है जय जयकार करूंगा। നീ വീണ്ടെടുത്ത എന്റെ പ്രാണൻ പോറ്റി ചുല്ലസിക്കുമെന്ന് വന്നില്ലല്ലോ അവിടെ. और मेरा प्राण जो വീണ്ടെടുത്തു बचा लिया या छुटकारा दिया, बचा അപ്പോ लिया। നമ്മൾ ആരാധിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ നാവ് ഇൻവോൾവ് ആകുന്നുണ്ട്. तो हम आराधना में हम जानते हैं कि हमारा जो जुबान है जीभ वो कार्य होता है, നമ്മുടെ മനസ്സ്, ഇച്ഛ, വികാരം, और हमारा मन, इच्छा, भावना, നമ്മുടെ മനുഷ്യാത്മാവ്. और हमारा मनुष्य आत्मा। അപ്പം ആരാധനയ്ക്കുള്ള ബോധം കിട്ടുന്നത് മനുഷ്യാത്മാവിലൂടെ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് തരികയാണ്. और आराधना में वो व्यक्ति को बोध्य हो रहा है कि मैं आराधना में हूँ और प्रभु को उपस्थिति में आराधना करना है, उसको बोध्य परमेश्वर का आत्मा मनुष्य आत्मा में देता है। എന്താണ് क्या देता है? കർത്താവ് ക്രൂശിൽ മരിച്ചത് कि प्रभु यीशु मसीह जो क्रूस पर मरा എന്റെ പ്രാണനെ വീണ്ടെടുക്കാനാണ്. मेरा प्राण का छुटकारा के लिए है। അപ്പൊ പ്രാണനെ വീണ്ടെടുക്കുന്നതിന് മുൻപേ നമുക്ക് ദൈവത്തെ ആരാധിക്കാൻ കഴിയില്ല. यानी कि प्राण को जब तक मुक्ति नहीं मिल रहा है या छुटकारा नहीं मिल रहा है तो तब तक वो व्यक्ति आराधना नहीं कर सकता। നമ്മളെ സ്തോത്രം ചെയ്യുമ്പോൾ, हम लोग जब धन्यवाद देते हैं, നമ്മള് ദൈവത്തെ ആരാധിക്കുമ്പോൾ हम प्रभु का आराधना करते हैं, ആ വീണ്ടെടുത്ത പ്രാണനാണ് സന്തോഷത്തോടെ ദൈവത്തിന് മഹത്വം കരയുകയാണ്. तो कौन आराधना कर रहा है, कौन धन्यवाद दे रहा है? वो छुटकारा पाया हुआ, मुक्ति पाया हुआ वो प्राण है, हृदय से, खुशी से, आनंद से वो क्या बोलता है, हे प्रभु धन्यवाद। നമ്മുടെ ദേഹിയാണ് അല്ലെങ്കിൽ പ്രാണനാണ് പാപം ചെയ്തത്. प्रियो, हमारा प्राण था जिसने पाप किया था, അതുകൊണ്ട് പ്രാണന് ശിക്ഷയുണ്ട്. इसलिए पाप का जो प्राण ने किया हुआ पाप का एक दंड है। ശരീരത്തിൽ നിന്ന് വേർപെടുമ്പോൾ जब वो व्यक्ति अपना प्राण जब वो मरेगा और शरीर से जब अलग हो जाएगा, അവരുടെ പ്രാണൻ നരകത്തിൽ പോകും. वो व्यक्ति का प्राण कहाँ पर जा रहा है? नरक में। ആ നരകത്തിൽ നിന്നും और उस नरक से നമ്മളെ വീണ്ടെടുത്തത് हमें छुटकारा देकर വെള്ളി പൊന്നെ മുതലായ അഴിഞ്ഞു വസ്തുവായ വസ്തുക്കളല്ല. सोना चांदी जो नाश होने वाला वस्तुओं से नहीं, പിന്നെന്താണ്? फिर क्या? എന്നെ വീണ്ടെടുത്തു. मुझे मोल लिया। നമ്മളെ കർത്താവിന്റെ മനുഷ്യാവതാരത്തിന്റെ ഉദ്ദേശം കർത്താവ് പറയുന്നുണ്ട്. प्रभु का मनुष्य रूप से आने का उद्देश्य को हम वहाँ पर देखते हैं। മത്തായി സുവിശേഷം 16:26. मत्ती का सुसमाचार 16 का 26, ആ. 16:26 मैथ्यू। यदि मनुष्य सारे जगत को प्राप्त करे और अपने प्राण की हानि उठाए तो उसे क्या लाभ होगा? ആ അപ്പം മനുഷ്യന്റെ പ്രാണൻ എന്തെല്ലാം ലോകത്തുള്ളത് നേടിയാലും അവന്റെ പ്രാണനെ അവൻ രക്ഷിക്കുന്നില്ല. तो यहाँ पर कह रहे हैं कि हे मनुष्य, तूने पूरा संसार को भी कमा लिया, पूरा संसार को भी जीत लिया, तो भी तू अपना प्राण को बचा नहीं सकता। അപ്പോൾ പ്രാണനിൽ പാപം ചെയ്തിട്ടില്ലാത്ത ഒരു മനുഷ്യന്റെ ജീവരക്തം വേണം ഈ പ്രാണന് മറുവിലയായി കൊടുക്കാൻ. അതാണ് അടുത്ത വാക്യം നമ്മൾ വായിക്കുന്നത്. अगला वाक्य पढ़ना। परंतु मनुष्य का पुत्र अपने स्वर्गदूतों के साथ नहीं वही आगे बढ़ना। मनुष्य अपने प्राण के बदले क्या देगा? हाँ, तो अभी ये मांग कर रहा है परमेश्वर की, ये बात बताया जा रहा है, सभी प्राणियों को पूछा जा रहा है, मनुष्य प्राण को, कि तू अपने प्राण के बदले क्या दे सकता है? इसका जवाब परमेश्वर ने अपना पुत्र यीशु मसीह को देकर बताया कि अगर तुमको प्राण के बदले छुड़ाने का एक ही रास्ता है, वो क्या है? एक ऐसा मनुष्य जिसके प्राण में कोई पाप नहीं, जिसने कोई भी पाप नहीं किया, अगर वो बलिदान हो गया तो तेरा पाप का प्रायश्चित हो सकता है।
നമ്മൾ ദൈവത്തെ ആരാധിച്ചതുകൊണ്ട് പ്രാണനെ വീണ്ടെടുപ്പാവുമോ? हमने परमेश्वर का आराधना किया, इसके लिए हमारा प्राण का छुटकारा हुआ क्या? ഇല്ല. മനുഷ്യൻ എത്ര ആരാധിച്ചാലും मनुष्य कितना भी आराधना कर लो, ദൈവത്തിന് മഹത്വം, ദൈവത്തിന്റെ വീണ്ടെടുപ്പ് വില കൊടുക്കാൻ കഴിയും. परमेश्वर को जो उसके लिए जो मुक्ति का दाम जो परमेश्वर को देना है, छुटकारा का दाम मनुष्य कभी दे नहीं सकता। അപ്പൊ നമ്മളെ രക്ഷിക്കാൻ വേണ്ടിയല്ല, അല്ലെങ്കിൽ നമ്മളെ വീണ്ടെടുക്കാൻ വേണ്ടിയല്ല, നമ്മളെ വീണ്ടെടുത്ത പ്രാണൻ ഘോഷിച്ചുല്ലസിക്കുകയാണ്. तो इसके लिए हम लोग आराधना में मुझे बचाओ, मुझे छुटकारा दो, इसके लिए नहीं हम आराधना कर रहे हैं, लेकिन छुटकारा मिल चुका है, हमें हमें क्षमा मिल चुका है, हमारा प्राण बच गया है, इसके लिए वो व्यक्ति आराधना कर रहा है। എന്റെ പ്രാണനെ വീണ്ടെടുത്തതുകൊണ്ട്, क्योंकि तूने मेरा प्राण को छुड़ाया, ആ വീണ്ടെടുത്ത പ്രാണൻ वो छुटकारा पाया हुआ वो प्राण അങ്ങനെ ദുഃഖിച്ചും അങ്ങനെ വല്ല വിഷമിച്ചും ഒന്നും അല്ല സ്തോത്രം ചെയ്യുന്നത്. ഞാൻ നന്ദി പറയുന്നത് तो दुखी होकर निराश होकर रोते हुए ऐसा नहीं वो प्रभु को धन्यवाद देता है, സന്തോഷത്തോടെ. आनंद के साथ। കാരണം നമ്മളെ കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है കാട്ടിലെ സകല മൃഗങ്ങളും, जो जंगल के सारे जानवर पशु है വയലിലെ സകല സസ്യങ്ങളും, और खेती के सब प्रकार का पेड़ पौधे है, എല്ലാം എന്റെയാണ്. सब मेरा है। മനുഷ്യ, हे मनुष्य, ഞാൻ നിന്നോട് ഏതെങ്കിലും ചോദിക്കുന്നുണ്ടോ? मैं इससे से कुछ भी चीज तुमसे मांगता हूँ क्या? പിന്നെ ഞാൻ എന്താണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്? पर मैं क्या तुझसे चाहता हूँ? നന്ദിയോടൊരു വാക്ക്. धन्यवाद का एक बात। എന്താണ്? वो क्या है? എന്നെ വീണ്ടെടുത്തതിന് कि तूने मुझे छुटकारा दिया, वो बात को बहुत देखकर നമുക്കതല്ലാതെ എന്ത് കൊടുക്കാൻ കഴിയും? प्रिय, उसके अलावा बदले में हम क्या दे सकते हैं प्रभु को? ദൈവം നല്ലവനാണെന്ന് സ്ഥിരീകരിക്കുന്നത് എന്റെ പ്രാണന്റെ വീണ്ടെടുപ്പ് കൊടുത്തത് കൊണ്ടാണ്. यहोवा भला है, परमेश्वर भला है करके ये किस आधार पर है कि एक ऐसा परमेश्वर, एक ऐसा यहोवा जिसने मेरा प्राण का छुटकारे के लिए कारण बना और उन्होंने कार्य किया, उस आधार पर हम कह सकते हैं कि यहोवा भला है। അവിടെ നമ്മള് 86 സങ്കീർത്തനം 86 भजन संहिता, അവിടെ അതിന്റെ 6 വാക്യം വായിക്കുകയാണ്. उसका 6 पढ़ेंगे, यहोवा मेरे 5 पढ़ना। क्योंकि हे प्रभु तू भला और क्षमा करने ആ, वाला है। ഓക്കെ, നീ നല്ലവനാണ്, तू भला है, നീ ക്ഷമിക്കുന്നവനാണ്. तू क्षमा करने के लिए तैयार है। എന്തുകൊണ്ട് ദൈവം ക്ഷമിക്കുന്നു? क्यों प्रभु क्षमा कर रहा है? കർത്താവ് ക്ഷമിക്കണമെന്ന് നമ്മൾ പറഞ്ഞാൽ ദൈവം ക്ഷമിക്കുമോ? क्यों? क्योंकि हमने हे प्रभु मुझे क्षमा करो बोला, इसके लिए वो क्षमा कर रहा है क्या? ഇല്ല. नहीं। പിന്നെ परंतु യേശുക്രിസ്തു यीशु मसीह ക്രൂശിൽ മരിക്കാണ്ട് जब वो क्रूस के लिए मरने के लिए तैयार था, അവൻ കാൽവരി ക്രൂശിൽ കിടന്നുകൊണ്ട് उन्होंने कलवरी क्रूस में रहते हुए कहा അഗതികൾക്ക് അധർമ്മികൾക്ക് വേണ്ടി कि मैं अधर्मियों के लिए, അവൻ എന്ത് ചെയ്തു? वो क्या किया? മധ്യസ്ഥത ചെയ്തു. उन्होंने मध्यस्थ किया। അതാണ് നമ്മൾ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 53 അധ്യായത്തിന്റെ അവസാനം നമ്മൾ കാണുന്നുണ്ട്. यशायाह का पुस्तक 53 का आखिरी वाक्य में हम पढ़ते हैं, അതിലാണ് ദൈവം നമ്മുടെ പാപങ്ങൾ ക്ഷമിക്കുന്നത്. उस आधार पर, उस प्रायश्चित बलि पर परमेश्वर हमारा पाप को क्षमा करता है। അവിടെ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 53 अपराधियों के लिए विनती करता है। നോക്കുക, ക്രൂശിൽ കിടന്നുകൊണ്ട് क्रूस पे रहकर അവൻ പ്രാർത്ഥിച്ചു, उन्होंने प्रार्थना किया, പിതാവേ, हे पिता, ഈ പാപികൾ ചെയ്യുന്നത് എന്തെന്ന് അറിയാത്തത് കൊണ്ട് ये पापी लोग क्या कर रहे हैं, ये लोग नहीं जानते, അവരുടെ इसलिए उनको അപ്പൊ क्षमा कर। യേശുക്രിസ്തുവിന്റെ പ്രായശ്ചിത്ത മരണം तो वो प्रायश्चित बलि जब प्रभु ने किया, നമ്മുടെ പാപങ്ങളെല്ലാം ക്ഷമിച്ചു. इसके वजह से क्या हो गया? हमारा सारा पाप क्षमा हो गया। ഇനി അവനത് ഓർക്കുന്നില്ല. अभी प्रभु याद नहीं करता, ആരാധനയിൽ നല്ലൊരു മനസാക്ഷി ദൈവത്തോടുണ്ട്. और जिस कारण हमें आराधना में एक अच्छा विवेक अभी प्रभु की उपस्थिति में है। അപ്പൊ ദൈവം നല്ലവനാണ്, यहोवा परमेश्वर भला है അവൻ ക്ഷമിക്കുന്നവനാണ്. और वो क्षमा करने तैयार है, പക്ഷേ എങ്ങനെയാണ് ക്ഷമിക്കുന്നത്? परंतु किसके आधार पर क्षमा करता है? ക്രിസ്തുവിന്റെ കാൽവരി ക്രൂശിലെ മരണം. यीशु मसीह के कलवरी क्रूस के मृत्यु के कारण। അവിടെ അടുത്ത വാക്യം നമ്മൾ താഴോട്ട് വായിക്കുമ്പോൾ फिर 86 का उसका नीचे हम पढ़ते हैं, അതിന്റെ 14 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 14 पढ़ना। हे परमेश्वर अभिमानी लोग तो मेरे विरुद्ध है, സോറി 13 13 पढ़। क्योंकि तेरी करुणा मेरे ऊपर बड़ी है हाँ। और तूने मुझको अधोलोक की तह में जाने से ആ, बचा लिया। എന്നോടുള്ള നിന്റെ ദയ हे प्रभु, आपके मेरे ऊपर जो आपका जो दया है വലുതാണ്. बहुत बड़ा है। ഏതാണ് ദയ? क्या दया किस बात पर? എന്നെ അധമ പാതാളത്തിൽ നിന്ന് വീണ്ടെടുത്തു. मुझे अधम पाता जो पाताल के जो गहराइयों से तूने मुझे बचाया, मेरे प्राण को बचाया, इसके लिए നമ്മുടെ മുമ്പിൽ ഒരുക്കപ്പെട്ടിരിക്കുന്ന മേശയിൽ പങ്കാളിയാകുമ്പോൾ जब हमारे सामने तैयार किया हुआ इस मेज को जब हम भाग लेते समय में, നാം സ്തോത്രം ചെയ്യുന്ന हम लोग धन्यवाद करने वाला ആ പാനപാത്രം, उस कटोरे को നാം സ്തോത്രം ചെയ്യുന്ന और धन्यवाद करने वाला ഈ അപ്പം, इस रोटी को, ഇതിന് പിന്നിൽ എന്താണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്? इसके पीछे हम क्या याद कर रहे हैं? ഞാൻ സ്തോത്രം ചെയ്തത് ഞാൻ എന്നെ വീണ്ടെടുത്ത ആ പ്രാണൻ ഘോഷിച്ചുല്ലസിച്ച് ദൈവത്തിന് ആരാധന അർപ്പിക്കുക. मैं धन्यवाद करते समय में मैं किस आधार पर धन्यवाद कर रहा हूँ? मेरा प्राण को छुटकारा दिया हुआ उस यहोवा प्रभु के सामने आकर मैं धन्यवाद देकर आनंद के साथ में मैं धन्यवाद दे रहा हूँ। ആ പ്രാണൻ
वो प्राण ഇനി ദൈവത്തിന് വിരുദ്ധമായി പോകരുത്. अभी वो प्राण जो परमेश्वर ने छुटकारा दिया परमेश्वर के खिलाफ या परमेश्वर के विरुद्ध नहीं जाना चाहिए. ദൈവം വീണ്ടെടുത്ത ഈ പ്രാണനാണ് നമ്മൾ ഈ പാപം ചെയ്യാൻ പോകുന്നത്. अभी परमेश्वर ने जिस प्राण को जो हमारा प्राण को छुटकारा दिया जिसके वजह से हम विश्वासी बने वही प्राण आगे चलकर क्या कर रहा है परमेश्वर के खिलाफ पाप करने के लिए खड़ा होता है. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? വീണ്ടെടുത്തു എന്നുള്ള ബോധ്യമില്ല. क्योंकि छुटकारा पाया है जो मुक्ति मिला है करके उसका गहरा बोध्य नहीं मिल रहा है ഈ विश्वासी को. പ്രാണൻ ഇനി ദൈവത്തിന്റെയാണ്. अभी ये प्राण किसका है? वो उसका नहीं परमेश्वर का है. ആത്മാവിന് മുദ്ര പ്രാപിച്ചു. आत्मा का छाप मिल गया. നിന്റെ പ്രാണനെ വീണ്ടെടുത്ത ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്താൻ अब तेरा प्राण जो जिस परमेश्वर ने तुझे छुटकारा दिया वो छुटकारा पाया हुआ उस परमेश्वर को तेरा प्राण अभी किसके लिए इस्तेमाल होना चाहिए? महिमा करना चाहिए ജീവിതത്തിലൂടെ. अपना जीवन और जिंदगी के द्वारा. കഴിഞ്ഞ ഒരാഴ്ച നമ്മൾ ജീവിച്ചത് तो गया हफ्ता हम जो जिए ഇന്നത്തെ ആരാധനയ്ക്ക് അടിസ്ഥാനമാണ്. हमारा आज का आराधना का नींव बात है. കാരണം എന്നെ വീണ്ടെടുത്തത് കൊണ്ടാണ് ഞാൻ ദൈവത്തിന് വേണ്ടി ജീവിച്ചതാണ്. क्योंकि मुझे छुटकारा मिला इसके लिए मैं यहोवा परमेश्वर के लिए जी रहा था. നിങ്ങൾ ആരും നിങ്ങൾക്കുള്ളവരല്ല. क्योंकि अभी हम में से कोई भी अपने लिए नहीं है. നിങ്ങളുടെ ശരീരം हमारा ये शरीर നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ മന്ദിരമാണ്. हम लोग परमेश्वर के मंदिर है ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമ്മിൽ വസിക്കുന്നു. और परमेश्वर का आत्मा हमारे अंदर निवास करता है. എന്തുകൊണ്ടാണ് ആത്മാവ് വരുന്നത്? क्यों आत्मा आया? ക്രിസ്തുവിന്റെ വീണ്ടെടുപ്പ് പൂർത്തീകരിക്കപ്പെട്ടതുകൊണ്ട്. क्योंकि यीशु मसीह का जो छुटकारा का कार्य जो उन्होंने किया उसका पूरा होने की वजह से आत्मा हमारे अंदर आया. അപ്പോൾ ദൈവത്തെ ആരാധിക്കാനുള്ള സത്യവും ആത്മാവും ഇതാണ്. സത്യത്തിലും ആത്മാവിലും ആരാധിക്കുക. इसलिए प्रभु को आराधना करते समय में तुम आत्मा में और सत्य में आराधना करो. इस सत्य के आधार पर ഞാൻ എനിക്കുള്ളവനല്ല. कि मैं अभी मेरा नहीं ഞാൻ ആർക്കുള്ളവനാണ്? मैं अभी किसका हो चुका हूँ? प्रभु का हो चुका हूँ. അവൻ അതാണ് ഈ കർത്താവ് പറയുന്നത്. इसलिए प्रभु कहता है അവിടെ പ്രാണന്റെ വില വീണ്ടെടുത്തത് കൊണ്ട് എന്റെ കർത്താവ് അവൻ പറയുകയാണ് ഞാൻ എന്റെ പിതാവിന്റെ അടുക്കൽ തേജസ്സോടെ വരുമ്പോൾ അവനെയും കാണും, അവനെയും ഞാൻ സ്വർഗത്തിലേക്ക് കൊണ്ടുപോകും. तो इसके लिए प्रभु कहता है कि मैंने जिन जिन लोगों के लिए मेरा प्राण का जो छुटकारा देने के लिए जो बलि हुआ और मैं और उन लोगों के लिए मैं वापस जब आऊंगा उनको लेने के लिए आऊंगा तब वो लोग मुझे देखेंगे और पिता को देखेंगे. അവിടെ അതിന്റെ 32 വാക്യം मती का पुस्तक 17 का 37. മനുഷ്യപുത്ര നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ചതിന് പ്രാണന്റെ വീണ്ടെടുപ്പാണ് കർത്താവ് കൊടുത്തത്. तो मतलब वहां पर ये मनुष्य अपने प्राण के बदले क्या दे सकता है उस सवाल का जवाब है कि उन्होंने यीशु मसीह को ही प्राण का प्रायश्चित बलि के रूप में दिया. ഇനി കർത്താവ് ആകാശത്തിൽ നിന്നും മഹത്വത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ जब प्रभु यीशु मसीह महिमा से उतर कर आएगा ഈ വീണ്ടെടുത്ത പ്രാണനും അല്ലെങ്കിൽ ആത്മാക്കളും കർത്താവിനോട് കൂടെയുണ്ട്. बोलो और ये छुटकारा प्राप्त किया हुआ ये प्राण जितने जितने लोगों का प्राण छुटकारा हुआ वो लोग सब लोग यीशु मसीह के साथ में रहेंगे. അതാണ് ഹാനോക്ക് പ്രവചിച്ച് പറയുകയാണ്. आनोक इस विषय में भविष्यवाणी कहता है ഇതാ കർത്താവ് വരുന്നു, देखो परमेश्वर आएगा, प्रभु आएगा അവനോടുകൂടി 1000 വിശുദ്ധന്മാർ, और उसके साथ लाखों लाखों हजारों हजारों जो पवित्र पाए हुए जो प्राण है वो लोग भी साथ में आएंगे. നമുക്ക് ഈ ഭൂമിയിൽ ഒരിക്കൽ കൂടെ हम लोग इसलिए इस दुनिया में और एक बार വളരെ പ്രത്യാശയോടുകൂടി ആരാധിക്കണം. बहुत ही आशा के साथ प्रियो हम लोग आराधना कर रहे हैं. കാരണം നാം ഇനി മരണത്തിന് വിധേയരാകുകയില്ല, क्योंकि अभी हम लोग मृत्यु के अधीन में नहीं है, നാശത്തിന് हम വിധേയരാകുകയില്ല. लोग नाश के अधीन में नहीं है. ഇപ്പോൾ നമ്മൾ ദൈവഹൃദയത്തിലാണ്, क्योंकि अभी हम लोग परमेश्वर के हृदय के लोग हैं. നമ്മളെ ക്രിസ്തുവിന്റെയാണ്. हम लोग अभी मसीह के हो चुके हैं. അവൻ മധ്യസ്ഥനായി നിൽക്കുമ്പോൾ वो हमारे लिए जब मध्यस्थी करता है ദൈവത്തിന് അർപ്പിക്കുന്നത് നമ്മളെയാണ്. तो परमेश्वर के लिए अर्पण करते समय में प्रभु हमारा अर्पण करता है परमेश्वर की उपस्थिति में. ഭൂമിയിൽ ജീവിച്ചപ്പോൾ जब वो भूमि में जीते समय में അവന്റെ ശരീരത്തെ ദൈവത്തിന് അർപ്പിച്ചതുപോലെ जिस रीति से यीशु इस दुनिया में जीते समय में उन्होंने अपने आप को अपने शरीर को ही अर्पण किया था परमेश्वर को, അവന്റെ ശരീരം ദൈവത്തിന് മഹത്വമായതുപോലെ और उनका शरीर का जो जीवन है वो पिता परमेश्वर को महिमा मिला. ക്രിസ്തുവിനെ പ്രതിനിധീകരിക്കുന്ന സഭയാകുന്ന ശരീരത്തെയാണ് അവൻ ദൈവസന്നിധിയിൽ കൊണ്ടുവരുന്നത്. उसी रीति से मसीह को प्रतिनिधि करने वाला जो मंडली है, जो प्रभु यीशु मसीह का शरीर है, वो देह वो शरीर है आज प्रभु अर्पण कर रहा है. നമുക്ക് വഴിയാത്രയിലും ആരാധിക്കാം. हम लोग रास्ते में भी आराधना कर सकते हैं. കാരണം ഞാൻ സ്തുതി പാടുമ്പോൾ, क्योंकि जब मैं तेरा स्तुति का गीत गाऊंगा, ഞാൻ നന്ദി പറയുമ്പോൾ, मैं धन्यवाद दूंगा. നീ വീണ്ടെടുത്ത പ്രാണനാണ് നന്ദി പറയുന്നത്. तो वो कौन कर रहा है? जो छुटकारा प्राप्त किया हुआ प्राण है जो प्रभु को धन्यवाद दे रहा है. ക്രിസ്തുവിന്റെ ക്രൂശ് മരണവുമായി നമ്മളെ ഒരു വിധത്തിലും അകലാൻ കഴിയാത്ത രീതിയിൽ ക്രൂശുമായിട്ട് അത്ര ബന്ധപ്പെടുത്തിയാണ് ദൈവാത്മാവ് നമ്മളെ പ്രാണനെ കാണുന്നത്. हमें हमारा जिंदगी को प्रभु ने हमें ऐसा जोड़कर रखा है, उस क्रूस से हमें कोई अलग ना करने वाला उतना गहरी रीति से प्रभु ने अपने आप को हमें चिपका कर रखा है. उस विषय में हम लोग हमेशा प्रभु के साथ है. നമ്മള് ആരാധനയിൽ ആ വീണ്ടെടുത്ത പ്രാണൻ ദൈവത്തെ ആരാധിക്കണം. आराधना में आते समय में कौन आराधना कर रहा है? वो छुटकारा पाया हुआ, मुक्ति पाया हुआ प्राण आराधना
प्रार्थना करता है തിരിച്ചു പോകുമ്പോഴും ആ പ്രാണനാണ് പോകുന്നത്. और वापस घर जाते समय में वही व्यक्ति वही प्राण जा रहा है. വീട്ടിലാണെങ്കിൽ, घर पे रहते समय में, ജോലി സ്ഥലത്ത് काम करते समय में, ഈ വീണ്ടെടുത്ത പ്രാണൻ ये छुटकारा पाया हुआ ये प्राण ദൈവത്തിന് പ്രതിനിധിയായി നിൽക്കുകയാണ്. वो परमेश्वर को प्रतिनिधि होकर परमेश्वर को प्रतिबिंबित करके वो जी रहा है. കാരണം ഒരു 2 മണിക്കൂറുള്ള സമയമല്ല ആരാധന. तो आराधना प्रियो 2 घंटे का समय का आराधना नहीं है. ഈ വീണ്ടെടുത്ത പ്രാണൻ എന്തെല്ലാം ചെയ്യുന്നു അത് ആരാധനയാണ്. प्रियो ये छुटकारा पाया हुआ ये प्राण जब उसको प्रभु ने उसके लिए क्या किया एहसास होता है, उस बोध्य में वो जो भी करेगा वो आराधना है. എനിക്ക് വേണ്ടി मेरे लिए ഈ ക്രിസ്തു ये मसीह ने ഇങ്ങനെ കഷ്ടമനുഭവിച്ചു. इस रीति से कष्ट उठाया. അവൻ കരയേണ്ടി വന്നു, उनको रोना पड़ा, തല ചായ്ക്കേണ്ടി വന്നു, उनको सर झुकाना पड़ा, മനുഷ്യൻ അവന്റെ മുഖത്ത് തുപ്പി, मनुष्य ने उनके ऊपर थूका, അവരുടെ തലയിൽ മുൾക്കിരീടം ചൂടി, उनके सिर पर कांटों का मुकुट पहनाया, 3 പ്രാവശ്യം നിലത്ത് വീണു. 3 बार नीचे गिरा, ദൈവം അവനെ തകർത്ത് കളഞ്ഞു. परमेश्वर ने उसको कुचला. ഈ വ്യക്തിയോട് इस व्यक्ति के ऊपर നമ്മൾക്ക് ആദരവും ബഹുമാനവും തോന്നുന്നില്ല എങ്കിൽ, अगर ऐसा प्रभु जो हमारे लिए कष्ट उठाया और हमारा प्राण को छुटकारे के लिए ऐसा प्रकार से कष्ट जाने वाला इस यीशु के ऊपर अगर हमारा प्राण क्यों उसके ऊपर दया नहीं आया या प्रभु के विषय में चिंतित अगर हम नहीं है तो എന്റെ വീണ്ടെടുപ്പിന്റെ വില കണ്ട് എന്നെ ആദരിച്ചവരുമായി ഞാൻ വരുമ്പോൾ അങ്ങനെ ആദരിക്കാത്തവർക്ക് ഞാൻ പ്രതിഫലം കൊടുക്കും. प्रियो इसलिए പ്രതിഫലം ന്യായവിധി എന്ന പ്രതിഫലം. इसलिए प्रभु जब आएगा, प्रभु आते समय में वो उन प्राण के साथ आएगा जो आज प्रभु को महिमा किया, इज्जत दिया, आदर दिया, परंतु जिस प्राण ने उनको आदर नहीं दिया, इज्जत नहीं दिया, उनको प्रभु आएगा पलटा लेने के लिए और एक ही जगह रहेगा, वो है नरक. എന്നാൽ അവിടെ പോകുകയില്ലെന്നാണ് നമ്മളിപ്പോൾ ആരാധന പറയുന്നത്. परंतु हम वो नरक का स्थान में जाएंगे नहीं करके ये बात का घोषणा हम लोग आराधना में कर रहे हैं. നീ വീണ്ടെടുത്ത പ്രാണൻ तूने छुटकारा दिया हुआ उस प्राण में എവിടുന്ന് വീണ്ടെടുത്തു? कहां से बचाया? ഒരു വാക്യം കൂടെ നമ്മൾ വായിക്കുകയാണ്. एक और वाक्य हम पढ़ेंगे. നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ അനർത്ഥ സംഭവങ്ങൾ വരാം. हमारे जीवन में स्वाभाविक शारीरिक जीवन में जीते समय में बहुत से बुरा बातें हो सकता है, ഘട്ടങ്ങൾ വരാം, कष्ट आ सकते हैं, നമുക്ക് പ്രതികൂലങ്ങൾ വരാം. प्रतिकूल आएगा. അപ്പോൾ ഈ വീണ്ടെടുത്ത പ്രാണൻ ദൈവത്തിനെതിരെയാകരുത്. तभी भी यह छुटकारा प्राप्त किया हुआ ये प्राण परमेश्वर के खिलाफ नहीं जाना चाहिए. നമുക്ക് ഹിസ്കിയ രാജാവിനുള്ള ബന്ധത്തിൽ इसके राजा के विषय में യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 38 അധ്യായം Isaiah 38 में അതിന്റെ 17 വാക്യം 17 देख शा- क्योंकि अधोलोक तेरा धन्यवाद नहीं कर सकता. देख देख शांति ही के लिए मुझे बड़ी कड़वाहट मिली, हाँ। परंतु 17 तूने स्नेह करके मुझे विनाश के गड्ढे से निकाला है, हाँ। क्योंकि मेरे सब पापों को तूने हाँ। अपने पीठ के पीछे फेंक दिया है। കണ്ടു നോക്കുക, എനിക്ക് ഇപ്പൊ കാലിലൊരു ഹിസ്കിയ രാജാവിന്റെ കാലിലെ പരിവൊക്കെ വന്ന് വേദനപ്പെട്ടിരിക്കുകയാണ്. और इसके राजा को क्या हुआ, उसका पैर में फोड़ी आकर वो एकदम वेदना में दर्द में बैठा है, സമാധാനമില്ല. उसको शांति नहीं है. പക്ഷെ അദ്ദേഹം പറയാണ്, परंतु उसका प्रार्थना क्या है, देखो, എന്നെ സ്നേഹത്തോടെ എന്റെ പ്രാണനെ രക്ഷിച്ചത് കൊണ്ട് ഞാൻ നിനക്ക് സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. നോക്കുക, उसका 17 का बीच में लिखा है कि तूने प्रेम से हाँ। मेरा प्राण को गड्ढे में से या अधोलोक में से छुटकारा दिया या निकाला. ये है उसका गीत और धन्यवाद का वचन. അപ്പൊ കഷ്ടവും പ്രയാസം വരുമ്പോൾ तो कष्ट आपत्ति तकलीफ वेदना ये सब स्वाभाविक रीति से हमारे जीवन में है, നമ്മുടെ പ്രാണൻ മൗനമായിരിക്കുന്നെങ്കിൽ परंतु ऐसे समय में अगर हमारा प्राण चुप है तो നമ്മുടെ പ്രാണന്റെ വീണ്ടെടുപ്പ് മനസ്സിലായില്ല. मतलब हमारा प्राण का छुटकारा का जो गहराई है अभी तक समझा नहीं है. ദൈവസന്നിധിയിൽ परमेश्वर की उपस्थिति में നാം വെളിപ്പെടുത്തുകയാണ്, हम अपने आप प्रकट कर रहे हैं, സാത്താനെ ലജ്ജിപ്പിക്കുകയാണ്. शैतान को लज्जित कर रहे हैं. നമ്മള് സാത്താൻ നമ്മളെ പല രീതിയിലും കഷ്ടങ്ങളിലൂടെ വിടുമ്പോൾ ദുഃഖിച്ചിരുന്നാൽ സാത്താൻ മഹത്വം. प्रियो शैतान जब आएगा हमें तकलीफ वेदना शारीरिक रीति से बहुत प्रकार का वेदना देगा. उस वेदना के समय में अगर हमारा प्राण निराश होकर दुखी होकर रोने लगा तो किसको महिमा मिल रहा है? शैतान को. നാം അവിടെ परंतु हम उस समय में വീണ്ടെടുപ്പ് കണ്ട് छुटकारा क्या मिला है ये बात को देखकर നമ്മുടെ സാത്താന് കൊടുക്കുന്ന സ്ഥലത്തേക്ക് നീ എന്നെ വിടുകയില്ല. कि क्या छुटकारा कि जहाँ पर एक दिन शैतान जाने वाला है उस जगह पर मैं नहीं जाऊंगा അധമ പാതാളത്തിൽ നിന്ന് और अधम का पाताल के गहराइयों से तूने मुझे बचाया. എന്റെ പ്രാണനെ मेरा प्राण को നീ तू आपने സന്തോഷത്തോടെ, आनंद से നമ്മുടെ യേശു കർത്താവ് ക്രൂശ് മരിച്ചപ്പോൾ സന്തോഷിക്കാൻ വലുതുകൊണ്ടോ? यीशु मसीह क्रूस में मरते समय में आनंद के लिए कुछ भी था क्या? ഇല്ല. नहीं था. എന്നാൽ परंतु അവൻ കഷ്ടം സഹിച്ചത് സന്തോഷത്തോടെ. परंतु उसने जो दुख उठाया आनंद से किया. നമ്മള് എബ്രായ ലേഖനം 12 അധ്യായത്തിലെ 3 വാക്യം, इब्रानियों 12 का 2-3 में हम पढ़ते हैं, നമുക്ക് കിട്ടുന്ന സന്തോഷം ഓർത്ത് सामने रखा हुआ आनंद को देखकर അവൻ സന്തോഷത്തോടെ ക്രൂശ് സഹിച്ചു. उन्होंने सब बातों का लज्जा आनंद से सहा. നമ്മുടെ വീണ്ടെടുപ്പ് കണ്ടുകൊണ്ട് हमारा छुटकारा को देखकर യേശു കഷ്ടത്തില്, यीशु मसीह कष्ट में गया, വേദനയില്, दर्द में गया. അതെല്ലാം അവൻ സന്തോഷത്തോടെ അനുഭവിച്ചു. वो सब यीशु खुशी से उन्होंने सह लिया.
വീണ്ടെടുത്ത് പ്രാപിച്ച പ്രാണൻ तो इसके लिए छुटकारा प्राप्त किया हुआ ये प्राण കഴിഞ്ഞ ഒരാഴ്ച നമ്മൾ ജീവിച്ചപ്പോൾ गया हफ्ता हम जब जी रहे थे നമ്മുടെ കർത്താവിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ എങ്ങനെയായിരുന്നു ഇത്? हमारा प्रभु के संबंध में हमारा प्राण किस रीति से किस मनोभावना में हम लोग प्रभु के साथ जिया। നമ്മളിവിടെ വന്ന സ്തോത്ര ഹല്ലേലൂയ പറഞ്ഞു പോയിട്ട് നമ്മൾ ക്രിസ്തുവിനെ അപമാനിക്കുന്ന രീതിയിലാകുമ്പോൾ ആരാധന ദൈവം സ്വീകരിക്കില്ല. കാരണം ഇവിടെ यहाँ पर आया 2 घंटे के लिए आया, थोड़ा स्तुति गाया, गीत गाया, तो धन्यवाद देकर बोलकर गया, परंतु ऐसा अवस्था में भी वो व्यक्ति प्रभु को अपमान करके गया है। അതുകൊണ്ട് इसलिए ഈ വീണ്ടെടുത്ത പ്രാണൻ ये छुटकारा प्राप्त किया हुआ ये प्राण ആർക്കുള്ളതാണ്? किसका है? सिर्फ प्रभु का है। അപ്പൊ ഞാൻ ദൈവത്തിലുള്ളവനാണ്. इसलिए मैं अभी प्रभु का हो चुका हूँ। നമ്മുടെ ജീവിതത്തിന്റെ എല്ലാ ഭാഗത്തും, मेरा जीवन के हर क्षेत्र में, നമ്മുടെ ജോലി സ്ഥലത്ത്, हमारा कामकाज में, നമ്മുടെ വീട്ടില്, घर में, നമ്മളെ യാത്രയില് यात्रा करते समय में ദൈവത്തെ സ്തുതിക്കുകയാണ്. परमेश्वर को हम धन्यवाद दे रहे, स्तुति कर रहे हैं। വീണ്ടെടുത്ത പ്രാണൻ आपने छुटकारा दिया हुआ ये प्राण, സ്തുതിക്കുന്നവരുടെ കൂട്ടമായിട്ട് വരുന്നതാണ് ഇന്ന് സഭയിൽ നമ്മളെ ഞായറാഴ്ച കണ്ടുപിടിക്കും. इसलिए उस रीति से ऐसा जितने जितने लोगों ने जो प्रभु को धन्यवाद दिया, किस आधार पर कि उसको छुटकारा मिला है, ऐसा बोध भी किए हुए एकत्र किए हुए एक स्थान है मंडली। वो मंडली के स्थान में कौन कौन आ रहे हैं? जिन जिन लोगों ने ऑलरेडी आदत में है प्रभु को धन्यवाद देने वाले लोग, वो लोग 2 घंटा इकट्ठा होकर प्रभु को और अधिक साथ में मिलकर धन्यवाद देने आए हैं। ദാവീദ് പറയുകയാണ്, दाऊद कहता है, ഞാൻ മഹാസഭയിൽ मैं इस महासभालय में ഞാൻ എന്റെ ദൈവത്തിന്റെ നീതിയെ പ്രസ്താവിക്കും. मैं परमेश्वर का धार्मिकता को प्रकट करूंगा। എന്റെ നാവിനെ അടക്കി വെക്കില്ല. मैं मेरा जबान को मैं चुप नहीं रखूंगा। എന്റെ പ്രാണന് വേണ്ടി मेरा प्राण के लिए അവൻ എന്ത് ചെയ്തു എന്ന് उन्होंने मेरे लिए क्या क्या किया, ഞാൻ സഭയോടും പ്രസ്താവിക്കും. मैं सभा आराधनालय में सबके सामने मैं घोषणा करूंगा। അതെവിടെയാണ്? वो कहाँ पर है? സഭയുടെ അകത്തും പുറത്തും. वो मंडली के अंदर भी है और बाहर हमारे जिंदगी जीते समय में। നമുക്ക് ഇന്ന് കർത്താവ് ഒരു അവസരം കൂടെ തന്നിരിക്കുകയാണ്. इसलिए आज प्रभु ने प्रिय फिर से हमको एक मौका दिया है। അടുത്ത ആഴ്ച കർത്താവ് ഈ ആഴ്ച വന്നില്ലെങ്കിൽ അടുത്ത ആഴ്ചയും നമ്മൾ വരും. तो अगर ये हफ्ता अगर प्रभु का आगमन नहीं हुआ तो शायद अगले हफ्ता फिर से प्रभु मौका देगा तो हम वापस प्रभु मेज में एकत्र होंगे। ഈ आഴ്ച മുതൽ അടുത്ത ആഴ്ച വരെ तो ये अभी से लेकर अगले हफ्ते तक എന്റെ പ്രാണൻ, मेरा प्राण, വീണ്ടെടുത്ത പ്രാണൻ, जो छुटकारा पाया हुआ प्राण, ദൈവത്തെ എത്രത്തോളം മഹത്വപ്പെടുത്തിയോ, प्रभु के लिए कितना महिमादायक होने के लिए अपना प्राण को इस्तेमाल किया, അവരത് മനസ്സിലാക്കുന്നു. ऐसा वो व्यक्ति समझेगा तो അതാണ് ശരിക്കുള്ള ആരാധന. वही है सच्चा आराधना जब वो एकत्र होने आएगा। ഇതാണ് ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുക എന്നുള്ളത്. यही इसी को कहते हैं प्रभु को महिमा करना। നമുക്ക് ആ 73 സംഘങ്ങളിൽ വായിച്ചതുപോലെ जैसा हमने 73 भजन संगीता में पढ़ा, ഞാൻ നിനക്ക് സ്തുതി ചെയ്യുമ്പോൾ, मैं तुझे जब स्तुति और धन्यवाद करूंगा, ഞാൻ നിനക്ക് സ്തോത്രം ചെയ്യുമ്പോൾ, मैं आपको धन्यवाद दूंगा, നീ വീണ്ടെടുത്ത പ്രാണൻ तूने छुटकारा दिया हुआ ये प्राण പിന്നെന്താണ്? क्या करेगा? അതെ, നമ്മൾ ഉത്സവം ആചരിക്കാനാണ് വന്നിരിക്കുന്നത്. वो आनंद करेगा, क्योंकि हम लोग यहाँ पर क्या करने आए हैं? एक उत्सव मनाने, एक पर्व मनाने आए हैं। ദുഷ്ടതയും തിന്മയും നീക്കിയിട്ട് सब प्रकार का दुष्टता और सब प्रकार का जो मलिनता, जो खराब करने वाले बातें, वो सबको हटाकर, അത് കർത്താവ് തന്റെ ക്രൂശിൽ വഹിച്ചു. वो तो प्रभु यीशु मसीह ने क्रूस में सब ले लिया। ഇന്ന് നമ്മൾ പെസഹ കുഞ്ഞാട് അറുക്കപ്പെട്ടു. और आज फैसोन का वो मेमना वध हुआ है। ആ പെസഹ അറുക്കത്തിന്റെ ഉത്സവം ആചരിപ്പാൻ. उस फैसोन जो वध हुआ है, उसका पर्व मनाने हम आए हैं। Praise the Lord. आमेन। ഈ വിശുദ്ധന്മാരുമായിട്ട് इस रीति से ऐसे पवित्र लोग, അവൻ വേഗം വരുന്നു എന്നുള്ളതാണ് നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ചത്. इस पवित्र लोगों के साथ प्रभु वापस आएगा, जो मती में हमने पढ़ा। Praise the Lord. आमेन। നമ്മൾ തേജസ്കരിക്കപ്പെട്ടവരായി, हम लोग रूपांतर होकर, നമ്മൾ പ്രത്യാശയുള്ളവരായി, हम लोग आशा से भरकर, ആരാധനയിൽ ഈ പ്രത്യാശയും കൂടെ ഉൾപ്പെടുത്തിയാണ് നമ്മൾ ആരാധിക്കുന്നത്. आराधना में ये आशा का बात को याद ध्यान में रखते हुए उसको मिलाकर हम लोग आराधना कर रहे हैं। കർത്താവ് നമ്മളെ ഈ രീതിയിൽ ആരാധിപ്പാൻ നമ്മളെ വീണ്ടും ബലപ്പെടുത്തട്ടെ. प्रभु हमको इस रीति से आराधना करने के लिए हमें दोबारा बलवंत करे। ആരാധന കഴിഞ്ഞും നമ്മളെ സർവീസ് കഴിഞ്ഞ് പോകുമ്പോഴും അപ്പോഴും ആരാധന നിൽക്കുന്നില്ല. प्रियो, आराधना का अभी हम लोग जो एकत्र होने का ये एक सेवा है, ये सेवा खत्म होने के बाद भी हम लोग जा रहे हैं, तभी भी आराधना रुकना नहीं है। കാരണം നമ്മുടെ പ്രാണൻ പിന്നെ നിലനിൽക്കുകയാണ്. क्योंकि तभी भी हमारा प्राण तभी भी जिंदा है ना, बाहर जाने के बाद भी। ആർക്ക് വേണ്ടി? किसके लिए जी रहा है? प्रभु के लिए। आमेन। आमेन। प्रेज़ द लॉर्ड।